हाय हॅलो गुड मॉर्निंग. सकाळची आता गुड मॉर्निंग झालेली आहे. आज भोगी आहे. भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्या संक्रांत आहे. आज सगळ्यांनी केस धुवायची असा नियम आहे पहिल्यापासूनचा. तुम्ही आपली केस बिस धुवून इथे बसलेली आहे. आणि आता आज कशी भाकरी आणि भाजी करतात. आता आज सगळं असं करतील. आमच्याकडे सकाळी डबे असतात म्हटल्यानंतर भाकरी बनतच नाही, त्यांना कोणाला आवडतच नाही. बघू आता शास्त्र करायचं असेल तर मी करेन. काल मी व्हिडिओ काढला नाही कारण मी डॉक्टरकडे गेली तरी पण डॉक्टर भेटले नाही. उद्या 10 वाजताची अपॉइंटमेंट आहे तरी मी दाखवेन तुम्हाला, गेली तर सांगेन जाते तेव्हा, किंवा डॉक्टर काय बोलले तर तेही सांगेन. उद्या संक्रांत आहे. उद्या संक्रांती दिवशी माझी अपॉइंटमेंट आहे. सकाळी मला नाही व्हिडिओ काढायला भेटला तर मग मी संध्याकाळी बोलेन. चला पण सकाळची सुरुवात केली अंघोळीपासून. पहिली कसं सगळ्यांनी आज केस धुवायची, हा एक भोगीचा नियम आहे. आमचे साहेब अजून झोपलेत एकदम. त्यांना कशी रात्रीची झोप मिळत नाही ना, मग ते असे सकाळचे पहाटे पहाटे असे झोपतात. तरी काय 9 वाजले, पहाटे कसले तरी पण ते हल्ले नाहीत. त्यांना मी असे एकदम जाम झोपलेत. हे बघा, त्यांना आता उठवणारच नाही. उठतील तेव्हा उठतील. स्पंजिंग करायचं आहे. त्यांची काय आंघोळ रोज नसते. हे सगळे घरात असताना त्यांना असं न्यावं लागतं, म्हणून मी एकटी नाही घालू शकत. मग काय आज जरी भोगी असली तरी घरी कोण नाही, म्हणून मी आंघोळ नाही घालू शकत त्यांना. आज सकाळी खूप सारी कामं करून घेतली आंघोळीच्या आधी. मला थोडे तांदूळ धुवायचे होते दळायला, आपल्या ह्याच्यामध्ये ज्वारीमध्ये टाकायला. ते तांदूळ धुतले, गॅलरीत नेऊन टाकले. तो ते इकडे पाणी लावलं आणि आता आंघोळ घेतली. रियांशीला क्लासला पोचवलं. हे माझं सकाळचं रुटीन फार धावपळीचं असतं. सकाळचे कालपासून तांदूळ धुवायला बघते पण ते धुतले गेले नव्हते. आता काही स्वयंपाकाचं अजून काहीच नाही किचनवर. सकाळी भाजी चपाती झालेली आहे. आता बघू मिक्स भाजीचं, कोण आहेत तर नाही घरी कोण, बघू आता. सकाळी सकाळीच ना मी ते तांदूळ धुतलेत बघा. आणि जरा उन्हात दिसत आहेत की नाही माहिती नाही, आणि उन्हात टाकलेत असे. अजून ऊन आला नाही, गॅलरीत टाकलेत. बघू आला तर ऊन, तर त्याला ऊन लागला ना तर चांगले सुकतील. त्याला ऊन लागला ना तर चांगले सुकतील असे. आता सध्या माझ्या झाडावर काहीच फुलं नाही आहेत बघा. एकदम झाडं तर चांगली झालीत पण फुलंच नाही आहेत. कधी त्याचा एवढा बहर नाही आहे आता, एक पण नाही. छोटी छोटी फुलं पण नाही आली, ती पण सुकली तशी. तर तांदूळ बिंदूळ धुतले, थोडी ते झोपलेत तोपर्यंत पटापट पटापट कामं करून घेतली. कारण रियांशीला क्लासला आणायला जायचं आहे, नंतर तिच्या स्कूलची तयारी. ही माझी अशीच सकाळची रुटीन असते. असं विशेष काहीच नसतं. मी अशी काय कुठे जात नाही, काय नाही काय नाही. माझी रुटीन अशीच असते. सकाळी मी पूजा केली नाही अजून, पण विशाखा गेली तेव्हा ती पूजा करून गेली. देवपूजा वगैरे ती रोज सकाळी करूनच जाते. तेवढं झालेलं आहे. म्हटलं आता पुढचं बघू काय करायचं आहे ते. तर आता मी काय दिवसभर करेन ते काय माझं हे नाही, कारण की आमच्याकडे सकाळी एकदा भाजी चपाती हे लोक करून गेले ना की सहसा मी विशेष स्वयंपाक करत नाही. म्हणून मी आली किचनचे व्हिडिओ काढत नाही. ह्यांच्यामुळे काढत नाही, जरा मला असा वेळ नाही त्यांच्यामुळे. त्यांना खूप वेळ द्यावा लागतो मला, म्हणून मी आता काढत नाही. म्हणून मी हा नवीन ब्लॉग चालू केला की फक्त माझा रुटीन दाखवेन. गरम पाणी करून ठेवले. रियांशीचं आता माझं तिला क्लासला आणायचं आहे. तिथे 11:40ला बस येईल. बसला धावत धावत धावून सोडायचं आहे. बस काय खाली बिल्डिंग खालीच येते, पण टायमावर जाऊन उभं राहिलं पाहिजे, नाहीतर मग ती एक मिनिट पण वाट बघत नाही, मग अशी धावत निघून जाते बस. म्हणून मी आता जरासं आंघोळ केली आहे ना, थोडासा चहा घेते. चहा आहे बनवलेलाच. मी असं बनवलं ना तसा कोरा बनवून ठेवते. 17 वेळा नाही, मग नंतर दूध टाकते. आणि काय आपण थोडासा आहे तो दूध टाकून जरा गरम करून घेते. आंघोळ केली ना मी, तर म्हटलं बनवून घेते जरासा चहा. चहा घेतला गरम करून मस्तपैकी. थोडासाच होता, त्यात दूध टाकलं आणि गरम केलं. म्हटलं आता चहा घेते आणि मग हे ते उठणार नाहीत. अजूनही उठायचा काय पत्ता नाही. मी माझी कामं करून घेते. कामं म्हणजे काय, तिच्या स्कूलमुळेच मला खूप उशीर होतो. काहीच करायला मिळत नाही. इथे सकाळी त्यांच्या चादरी धुवायच्या होत्या, त्या धुवून टाकलेल्या. त्यांच्या पण दिवसाला 3-4 चादरी होतातच. मग त्या अशा धुवून आता सुकायला टाकलेल्या आहेत. ते काय अशा ब्रश मारून थोडं मशीनला टाकले ना की होऊन जातात असं.
आजारी माणूस असला की फार ताण आहे, खूपच ताण आहे. म्हणून मी कुठेच बाहेर पडत नाही. इथे 5 मिनटावरतीचा क्लास आहे, तेवढीच जाते. केस धुतले ना, ते म्हटलं जरा बांधून ठेवले थोडेसे. आज भोगीला केस धुवायचीच अशी प्रथाच आहे. म्हणून ते आपले मी धुतले. भोगीला केस धुवायची प्रथा आहे आणि धुवावे सगळ्यांनी. चहा घेते जरासा आणि मग क्लासला आणायला जाते तिला तिचा टिफिन वगैरे भरायचं आहे. आज मटकीची भाजी केलेली. तिला मटकीची भाजी फार आवडते. मग तिने सांगितले मटकीची भाजी असली की तिला थोडा फरसाण द्यावा लागतो, मग त्याच्यात टाकून ती खाते. मटकीची भाजी का आवडते? फरसाण मिळतो म्हणून, बाकी काय नाही. मस्त कडक चहा मी थोडंसं काढून ठेवलेला कोरा. म्हटलं एवढंसं परत परत करा म्हटलं काढून ठेवलेलं. म्हटलं आंघोळ केल्यावर परत घेते. मी जास्त वेळ पित नाही. 2दा म्हणजे सकाळी एकदा उठल्यावर जरासा घेते आणि नंतर किंवा काय असा नाश्ता करायचा असेल तर. नाही तर सहसा मला चहाचा हा शौक नाही आहे. आणि संध्याकाळी कधी मी करत पण नाही. हे जरा झोपले आणि उठले नाही ना उद्या लवकर, तर 5च्या नंतर मी चहाच करत नाही. मग तो नंतर आपल्याला संध्याकाळी त्रास वाटतो असा, गच्च पोटात वाटतं. त्याच्यापेक्षा चहाच नाही पिलेलं बरं. असं बाकी काहीतरी मग असं काहीतरी खायचं तर मला बिस्किट पण चालत नाही. एखाद्या वेळेस चपाती चालते, भाजी चपाती वगैरे, पण बिस्किट नाही चालत. पूर्ण मला ॲसिडिटी होते, भरपूर होते. मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे. तर आता मी इथेच हे व्हिडिओ संपवते. माझा एवढाच रुटीन होता, कारण की आमच्याकडे कोणच नाही आणि काही कामं पण नाहीत. तर काय दाखवणार? साहेब तर झोपलेत, म्हणून म्हटलं जरा यांच्याशी बोलते आणि हे करते. रियांशीला नंतर आणायला जाते, कारण का तिला आणलं ना की अजिबात मला वेळ नाही. आणलं की तिला भरवायचं म्हणजे ती खाते पण पटापट खात नाही. पटापट आपल्या भाजी चपाती भरवली की टिफिन भरला की बसला जाऊन आपलं उभं राहिलं. त्याच्यासाठी मी पटापट करते. मग मी अशी व्हिडिओ काढत बसत नाही, मला वेळ नसतो. क्वचित तिचं फंक्शन असेल ना स्कूलचा तरच काढते, नाही तर नाहीच काढत. कारण का तेवढ्यात पटापट तिच्या वेळ दाखवायला वेळ नसतो. कारण आल्यानंतर 15 मिनटंच असतात मध्ये. 11:15 येते ती समजा. आणेपर्यंत जरा मी चालत जाते, येतेपर्यंत जरा वेळ होऊन जातो. मग काय एवढं विशेष नाही. आणि उद्या सकाळी व्हिडिओ काढेन नाही काढेन, कारण काय मी डॉक्टरकडे जाणार आहे. बघू. तरी पण त्या दिवशी मी गेलेली परत आली तरी पण मी फोन करणार आहे डॉक्टरांना, येऊ का? नाही तर मी एवढ्या लांब जाईन आणि परत येईन. खूप लांब आहे ते. ट्रेनने जायचं म्हणजे आपल्याला त्रास वाटतो ना. सगळं ह्यांना लॉक करून जायचं, हे करायचं ते करायचं, मला जमत नाही तेवढं. मग त्या दिवशी परत आले. मग संध्याकाळी परत फोन करून अपॉइंटमेंट त्यांनी दिले, पण त्या वेळेला डॉक्टर नाही, हे नाही ते नाही, असं होऊन जातो. चला तर मग बाय बाय. भेटू आपण उद्या संक्रांतीला. बाय बाय.